प्र.ल. मयेकर यांच्या नाटकात मी काम केलं ती खूप पुढची गोष्ट. त्याच्या आधी मी त्यांची नाटकं राज्यनाट्य स्पर्धेत पाहत होतो. मा आज साबरीन, अथ मनुज जगनः. खरं तर अथ मनुज जगनः या नाटकामध्ये काम करायची संधीसुद्धा मला आली होती, परंतु अगदी स्वच्छ सांगायचं तर त्याच्या रिहर्सल मुलुंडला होणार होत्या आणि मी माहीमला राहत होतो आणि माझ्या स्वभावातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण कारणामुळे मी इतक्या लांब तालमी आहेत म्हणून ते नाटक केलं नाही. त्यानंतर त्यांचा मसीहा या नावाचा कथासंग्रह मी वाचला होता, त्यामुळे लेखक म्हणून मला ते परिचित होतेच. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की लेखक म्हणून त्यांनी कथासंग्रह ज्या पद्धतीने लिहिले त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हौशी रंगभूमीवरची नाटकं लिहिली आणि त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या पद्धतीने व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं लिहिली. मयेकरांचं माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान असं की त्यांचं नाटक दीपस्तंभ 1987 साली मी केलं. नाटकाच्या दरम्यान अत्यंत शेवटच्या क्षणी मी आजारी पडलो आणि आपल्या इकडच्या प्रथेनुसार आजारी पडलेला माणूस बदलला जातो. युद्धात जसं घोडा जखमी झाला की गोळी घालतात तसं नट बदलला जातो. परंतु मोहन वाघांनी माझ्या नावाचा हट्ट धरला आणि त्यांनी सांगितलं की मी बरा होईपर्यंत दुसरा कोणीतरी माणूस काम करेल आणि मी नंतर येऊन परत काम करेन. असं फारसं ह्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही. त्यामुळे निर्माता म्हणून मोहन वाघ आणि लेखक म्हणून प्र.ल. मयेकर यांचे उपकार आहेत माझ्यावरती, जे कधीच फिटणार नाही. अच्युत देशिंगकर नावाच्या माझ्या मित्राने ते काम केलं, तेही तसंही कोणी करत नाही. 30 प्रयोगापुरतं काम त्यांनी केलं. ते नाटक जेव्हा मी करायला घेतलं तेव्हा ते नाटक वाचता क्षणी माझ्या लक्षात आलं की हे नाटक गाजणार, हे नाटक त्याचे खूप प्रयोग होणार. कारण त्या नाटकाची कथावस्तू अत्यंत सक्षम होती. प्रत्येक पात्र व्यवस्थित त्याच्या बारकाव्यानिशी कंगोनानिशी लेखनातनं उतरलं होतं. आणि त्या काळामध्ये मयेकर आपण म्हणतो ना फॉर्मात होते एकदम. अत्यंत उत्कृष्ट शब्दयोजना, त्याचे उत्कृष्ट वाक्ययोजना आणि वाक्यप्रयोग आणि एकंदरीत थोडेसे आघाती म्हणता येतील पण अशा पद्धतीचे संवाद लेखन हा त्यांचं बलस्थान होतं. ते त्यांनी खूप पुढे नाटकं लिहिली. दीपस्तंभ, रमले मी, त्यानंतर पांडगोईले रे बायलो, त्याच्यानंतर अग्निपंख आणि एक रातराणी आणि एक नाटकातनं ते फार उत्कृष्ट अशा पद्धतीचे संवाद लेखक म्हणून नावावर आलं. म्हणजे मी ती 2 नाटकं केली लागोपाठ मयेकरांची, दीपस्तंभ आणि रमले मी. तेव्हा पहिल्यांदा माझं वृत्तपत्रामध्ये जाहिरातीत फोटो आला आणि मी काय करतो हे माझ्यासकट अनेक लोकांना कळलं की मी नेमकं काय करतो. मी नाटकात काम करतो आणि काही प्रमुख भूमिका करतो. त्याच्यानंतर माझे पुढे अनेक नाटकांमध्ये फोटो आले, ती पुढची गोष्ट. परंतु प्रथमतः माझा फोटो द्यावा जाहिरातीमध्ये असं निर्मात्यांना वाटावं इतकी महत्त्वाची भूमिका लागोपाठ 2 वेळा मयेकरांनी माझ्यासाठी लिहिली. माझ्यासाठी लिहिली असं म्हणू नये आपण, निर्मात्यासाठी लिहिली. तर निर्मात्यांनी त्यात माझी पात्रयोजना केली आणि मयेकरांनी त्याला मान्यता दिली. अग्निपंख हे त्यांचं एक वेगळं नाटक फार मला आवडतं की ते चटकदार चमकदार संवाद घटना, पांडगोईले रे बायलो अत्यंत वेगळ्या टोकाचं नाटक, दिशांतर अजून एक वेगळं नाटक, फार उत्तम नाटकं त्यांनी केली. रातराणी एक रहस्यपळ म्हणून आपण त्या धर्तीने जाणारं नाटक मला त्यांची आवडते. म्हणजे ती लोकांना मान्य असो व न असो, त्यांची काही वेगळी त्याचे हे असतील, पण एकदा एक व्यक्तिरेखा एका विशिष्ट साच्यामध्ये ओतली की ती संपूर्ण व्यक्तिरेखा त्या साच्यामध्येच बोलत राहते. ती जरा विनोदी करायचं म्हणून वेगळा साचा मोडून करत नाही. अत्यंत बांधीसोद आणि घोटीव अशी त्यांची संहिता असते. त्यांचाही स्वभाव थोडा वैशिष्ट्यपूर्ण होता, माझाही स्वभाव थोडा वैशिष्ट्यपूर्ण होता. आमच्या दोघांचे स्वभाव वैशिष्ट्यपूर्ण, त्यातले ते 12 शब्द मी वापरू शकतो, समजणारे समजून जातील. त्यामुळे तसं आमचे एकमेकांच्या मैत्रीला फुलोरा कधी आला नाही, परंतु मला आवडायचं ते आणि त्यांनाही मी आवडायचो. म्हणजे तुटक होते ते थोडे बोलायला, मी तुटक होतो, तडक बेधडक होते मी सुद्धा होतो. त्यामुळे कदाचित मी दोघांनी असं ठरवलं असेल की आपण एक 4 हात राहून रामराम करावा ते जास्त बरं.
मग ते रत्नागिरीला गेले, माझे गाव रत्नागिरी, मी त्यांना तिथेही जाऊन एक दोनदा भेटलो होतो. पण माणूस प्रेमळ, गंमत होती माणसात काहीतरी. म्हणजे लेखक वगैरे त्याच्या पुढचं जाऊन म्हणतात, थोडे वाकडेपणा होता. पण तो कोकणात काय असतं, मुंबईपासून कोकणात जायला वाटेत 5 घाट लागतात, काय राहणार माणूस सरळ. त्यामुळे त्या वाकडेपणात पण गंमत होती. काय होतं, ते खूप वाकडं वळण गेल्यानंतर तुमचं डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य तुम्हाला दिसतं. तसं त्या वाकड्या वळणातनं तुम्ही गेलात की तुम्हाला मयेकरांमधला गमतीदार माणूस दिसतो. त्यांची अत्यंत परखड, स्पष्ट आणि कोणालाही न घाबरता केलेली मतं, त्यांची विधानं ती कायम राहतात. मला त्यांच्या संहितेमध्ये पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की सलीम जावेदचे कसे संवाद होते हिंदी सिनेमामध्ये, त्या तोडीचे संवाद त्यांनी लिहिले. आणि विनय आपटेसारखा कलावंत, त्याला त्यांनी रानभूल नावाचं नाटक लिहून दिलं. एक त्यांनी वकिलाचं काम केलेलं, मला पटकन नाव आठवत नाही, की ते होतं की शैलेश नगरकरला शिक्षा होणार, शैलेश नगरकरला शिक्षा झाली नाही, असं ते 3 वेळा शैलेश नगरकर असायचं. पण ते त्या मयेकरांच्या पद्धतीने बोललं गेलं तर ते बरोबर उमटायचं. नाहीतर मग ते चुकीचं बोललं गेलं तर कोणतं एक शिरस्तेदार येऊन वकिलाचं काम करतोय असं वाटायचं. त्यामुळे त्याला ती पात्र योजना लागायची आणि त्या बाबतीत ते भयंकर आग्रही असायचे. आणि त्यांना ते आवडलं नाही की ते एवढाच असं एक नापसंती व्यक्त करायची की समजा ते इथून पुढे ते काही बोलणार नाहीत आणि ते खाली मान घालून एवढंच करणार. परंतु गंमत होती, त्यांच्या व्यक्तिमत्वात गंमत होती. ते इतके आता म्हातारे होते पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये एक कायम लहान मुलासारखे भाव असायचे, कायम काहीतरी मिश्किलपणा असायचा. तर असे मयेकर मला कायम दिसले, लांबून दिसले, थोडे तुटकपणे दिसले. तितक्या माझी त्यांची तितकी मैत्री कधी झाली नाही. जेवढी होती तेवढी व्यवस्थित होती, आम्ही व्यवस्थित बोलायचो चालायचो. परंतु अगदीच मुलाखतीच्या कृत्रिम भाषेत म्हणायचं तर माझ्या चेहऱ्याला ओळख देणारी नाटकं त्यांनी दिली असं पण म्हणू. कदाचित ती मला करायला जमली असतील, त्याला लिहायला जमली असतील, लोकांना आवडली असतील, ते एकत्र जमून आलं. परंतु वेगवेगळ्या विषयावरची ताकदवान नाटकं लिहिणारा एक चांगला नाटककार, एवढं तर त्यांच्याबद्दल निश्चित म्हणता येईल. आणि त्यांचं जे काही माझ्याशी त्यांचे संबंध आले, बोलणं वागणं, जितके काही आमची मैत्री होती, त्या मैत्रीत एक सांगे, तुम्ही त्यांना तुटक म्हणा, फटकळ म्हणा, रागीट म्हणा, काय म्हणा, पण माणूस कृतज्ञ नव्हता. आणि त्याचं रंगभूमीवर प्रेम होतं, खरंच मनापासून प्रेम होतं. आणि राज्यनाट्य स्पर्धेतले BST मधले कलावंत हे त्यांचा जीव की प्राण होते. त्यांना एक वेळ मराठी रंगभूमीवर सगळ्यात त्या काळातला कोण लोकप्रिय कलावंत असेल त्याच्यापेक्षा 4 आणे त्यांना BST मधला कलाकार जास्त आवडायचा आणि त्या बाबतीत ते कायम आग्रही होते.